मायग्रेन अर्धशिशी म्हणजे काय? जाणून घ्या कारणे आणि लक्षणे. मंडळी, मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्भविणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असं म्हटले आहे. आता आपण जाणून घेऊया मायग्रेनची कारणे आणि लक्षणे. नंबर 1, ही डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरूपाची असून कोणत्याही प्रकारच्या आवाजाने, प्रखर उजेडाने किंवा ठराविक वासाने ही आणखीनच बळावते. 2, मायग्रेनच्या विकारामध्ये डोकेदुखीसोबत क्वचित प्रसंगी डोळ्यासमोर प्रकाशाचे ठिपके येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. 3, मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूतील नर्व्ह सिग्नलमध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते. 4, मायग्रेनची डोकेदुखी उद्भविण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जी, शारीरिक थकवा, अपुरी झोप, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव, काही ठराविक औषधांचे सेवन किंवा अतिप्रमाणात मद्यपान या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. 5, मायग्रेनमुळे होत असणाऱ्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे डोके दुखत राहते. 6, तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालींमुळे ही डोकेदुखी अजून वाढते. 7, डोके एका बाजूलाच दुखत राहते. आपण असलेल्या ठिकाणी कमी जास्त होत असलेला प्रकाश किंवा बदलणारे तापमान यामुळेही डोकेदुखी बळावू शकते. 8, मायग्रेनचा त्रास लहानांपासून किंवा अगदी तरुण वयामध्ये सुरू होतो. काही प्रमाणात हा विकार अनुवंशिकही आहे. 9, तसेच हार्मोन्समध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलनामुळे देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते. 10, जेवणाच्या वेळा अनियमित असणे किंवा जेवणाला एखाद्या वेळी अजिबात फाटा देणे, वारंवार उपवास करणे ही कारणे असू शकतात. 11, मोनोसोडियम ग्लुटामेट वापरून बनविलेल्या खाद्यपदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे किंवा सोडायुक्त खाद्यपदार्थ जास्त खाणे यामुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. 12, अल्झायमर, एपिलेप्सी किंवा तत्सम नर्वस डिसऑर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार पाहावयास मिळतो. तसेच आपण घेत असलेल्या काही औषधांमधील रसायने आपल्या शरीराला मानविणारी नसली तरी मायग्रेन होऊ शकते. उदाहरणार्थ, गर्भप्रतिबंधक औषधांमुळे मायग्रेन उद्भविल्याचे पाहिले गेले आहे. मायग्रेनमुळे डोकेदुखीसोबतच मळमळल्यासारखी भावना होऊ शकते. तसेच डोक्याबरोबरच मान दुखणे किंवा मान अवघडणे अशा तक्रारीही उद्भवू शकतात. अशावेळी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच मायग्रेनमुळे जेवण झाल्यानंतर ही परत भूक लागू शकते. क्वचित प्रसंगी डोकेदुखी इतकी वाढते की ती व्यक्ती संपूर्णपणे गोंधळून जाते आणि आपण कुठे आहोत याचेही भान त्या व्यक्तीला राहत नाही. तर मंडळी, ही होती मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीची कारणे आणि लक्षणे. धन्यवाद.